Hello, good evening. Good evening. Okay. Let's start first question. Integrate the following. आपण एक्सरसाइज 3.1 सॉल्व्ह करतो आता. एक्सरसाइज 3.1 मधला फर्स्ट सब क्वेश्चन. आता मी सिक्वेन्सनी सॉल्व्ह करत जातो. तुम्हाला जे एक्सप्लेन केलेलं आहे रॅशनल फंक्शन वगैरे त्याच्यातले पुढे प्रॉब्लेम आहेत सेकंड क्वेश्चन मध्ये. बघा आता हे फंक्शन कोणतं आहे रे, मला सांगा. हे फंक्शन कोणतं आहे? पॉलिनॉमियल आहे का? तर ऑफकोर्स हे पॉलिनॉमियल आहे. 3, 2, 1 आणि इथे एक्सचा पॉवर 0. एक्स स्क्वेअरचा इथे क्वेश्चन काही असलं तरी चालतो, फक्त एक्सचे पॉवर जे आहेत ते होल नंबर्स पाहिजेत प्रत्येक टर्म मध्ये. ते आहेत, हे पॉलिनॉमियल आहे. पण आता आपल्याला इथे पॉलिनॉमियल फंक्शन आहे म्हणजे इथे रॅशनल इरॅशनल वगैरे असं काही बघायचं नाही. सिंपल फंक्शन आहे. प्रत्येक वेळी त्याचा काय येतोय तुम्हाला इंटिग्रेशन काढता येतोय. असं म्हणायचं लेट आय इज इक्वल टू इंटिग्रल ऑफ एक्स क्यूब मायनस एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस 1. हे एकदम बेसिक क्वेश्चन आहे. इथे फंक्शन्स आता छोटे छोटे फंक्शन किती आहेत हे परत, हे एकच पॉलिनॉमियल फंक्शन आहे पण हे परत छोटे छोटे फंक्शन आहेत ना, हे 1, 2, 3 ह्या टर्म्स म्हणजे छोटे फंक्शन. तर मग हे कॉन्स्टंट फंक्शन, हे लिनियर फंक्शन, हे क्वाड्रॅटिक फंक्शन, हे क्यूबिक फंक्शन असे आहेत छोटे छोटे. यांचे इंटिग्रेशन सेपरेट करायचे. सगळ्यांचे इंटिग्रेशन सेपरेट करता येतात. हा रूल आहे ना आपल्याला, बरोबर आहे. याच्यासाठी कुठला फॉर्म्युला आहे? पहिला येईल एक्स रेस टू एन. इथे ह्या फॉर्म्युलामध्ये फक्त एन ची व्हॅल्यू काय नसते यांची व्हॅल्यू -1 नसते. एन इज नॉट इक्वल टू -1. आणि इथे ए रेस टू एक्स साठी ए ची व्हॅल्यू काय असते? ए ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 अँड ए इज नॉट इक्वल टू 1 असतं. ए इज नॉट इक्वल टू 1. आता इथे पहिलाच फॉर्म्युला यूज करायचा आहे. याच्यासाठी पण पहिलाच फॉर्म्युला, याच्यासाठी कुठला पहिलाच, आणि इथे मात्र डायरेक्ट इंटिग्रेशन आहे. मग पहिल्या फॉर्म्युलानुसार याचं काय येईल? एक्स रेस टू 4/4 मायनस याचं काय येईल? एक्स रेस टू 3/3. कळतंय ना, हे 2+1 करतोय ना आपण पॉवरला, आणि आपण ते 2+1 तसंच मायनस म्हणजे n+1. इथे पॉवर 1 आहे, मग एक्स रेस टू पॉवर 1+1 2/2 आणि प्लस 1 चं इंटिग्रेशन काय आहे? एक्स प्लस सी. फायनल एकच सी ऍड करायचं सगळ्यांसाठी. हे झालं त्याचा आन्सर. सगळ्यांच्या लक्षात आलंय का पहिला क्वेश्चन? ओके. पहिल्या क्वेश्चनचा फक्त स्क्रीनशॉट काढा, तो खूप सोपा आहे म्हणून फक्त स्क्रीनशॉट काढा. मी दुसरा क्वेश्चन लिहितो कारण तो खूप बेसिक क्वेश्चन आहे. ठीक आहे, काढला. आता सेकंड क्वेश्चन बघा. एक्स स्क्वेअर 1 - 2/x होल स्क्वेअर. आता इथे पहिल्यांदा काय करावं लागेल आपल्याला? एक्स स्क्वेअर हे डायरेक्ट तर मल्टिप्लाय करता येत नाही, म्हणजे हा ब्रॅकेट सिम्प्लिफाय करावा लागेल. लेट आय इज इक्वल टू, आपल्याला सिम्प्लिफाय करून फक्त यातले फॉर्म्युले मिळाले पाहिजे, बाकी काहीच नाही. प्लस मायनस टर्मने सेपरेट करायचे फंक्शन्स, त्यांचे इंटिग्रेशन सेपरेट, आणि नंतर काय करायचं? ह्या फॉर्म्युल्यांमध्ये बघायचं कुठला फॉर्म्युला येतो ते. नाव x integral of I is equal to integral of x square 1 - 2/x whole square with respect to x. Integral of x square. आता हे a - b whole square, त्याच्यानुसार एक्सपान्शन काय होईल? 1 square - 2/x whole square, सॉरी प्लस, आणि मायनस ट्वाइस ऑफ 2/x. कशानुसार एक्सपान्शन केलं याचं? a square plus b square minus twice of ab नुसार एक्सपान्शन लिहिलं. इंटिग्रल ऑफ एक्स स्क्वेअर 1 स्क्वेअर म्हणजे 1, हे होईल 4/x स्क्वेअर, आणि आता हे 4/x विथ रिस्पेक्ट टू x. आता हे x स्क्वेअर इंटू 1 x स्क्वेअर मायनस x स्क्वेअर कॅन्सल, इथे राहिलं 4, आणि इथे एक x कॅन्सल होईल, तर ते होईल -4x. हे लक्षात आलं सगळ्यांच्या? प्रत्येक टर्मला मी मल्टिप्लाय केलंय एक्स स्क्वेअरने. आता हे सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये येतं. याचं इंटिग्रेशन काढता येतं, ह्याचं काढता येतं, ह्याचं पण काढता येतं. इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू एक्स, इंटिग्रेशन ऑफ 4 विथ रिस्पेक्ट टू एक्स, मायनस इंटिग्रेशन ऑफ 4x विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता एक्स स्क्वेअरचं पहिल्या फॉर्म्युलानुसार इंटिग्रेशन काय येईल? x³ प्लस हा 4 कॉन्स्टंट बाहेर येईल, आणि मग इथं काय राहिलं रे खाली? हा 4 कॉन्स्टंट बाहेर आल्यावर इथं काय राहिलं? 1. 1 चं इंटिग्रेशन दुसऱ्या फॉर्म्युलानुसार काय आहे? x मायनस हा 4 बाहेर येईल, खाली x राहतो. x चं इंटिग्रेशन पहिल्या फॉर्म्युलानुसार काय येईल? x² 2
प्लस सी इज इक्वल टू हे एक्स क्यूब अपॉन 3 प्लस 4x आणि इथे एक 2 2 कॅन्सल होतो मायनस 2x स्क्वेअर प्लस सी. दिस इज फायनल आन्सर. आलं का लक्षात सगळ्यांचे? हे राईट डाऊन लिहून घ्या. काही डाऊट असेल तर विचारा. याच्यामध्ये लेट आय इज इक्वल टू सगळा प्रॉब्लेम लिहायचा. इंटिग्रल ऑफ 3 सेक्स स्क्वेअर एक्स मायनस 4 अपॉन एक्स प्लस 1 अपॉन एक्स रूट एक्स मायनस 7. आता इथे विचार करायचा 1 2 3 4 4 फंक्शन्स आहेत. प्रत्येकाचं इंटिग्रेशन सेपरेट होणार आहे. मग बघायचं कोणतं इंटिग्रेबल फॉर्मला आहे. तर याच्यामध्ये बघा 3 बाहेर येईल आणि सेक्स स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन इथे आहे. हा 4 बाहेर येईल आणि 1/x इंटिग्रेशन इथे आहे. 7 बाहेर येईल आणि 1चं इंटिग्रेशन ह्या फॉर्म्युल्याने येईल. फक्त ह्याच्यासाठी डायरेक्ट इंटिग्रेशन घेता येत नाही. मग फक्त एवढं सिम्प्लिफाय करायचंय फंक्शन आपल्याला. तर कसं सिम्प्लिफाय करणार ते फंक्शन आता लिहूया सेपरेटली. हे सेक्स स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन मायनस 4 अपॉन एक्सचं इंटिग्रेशन सेपरेट प्लस हे कसं लिहिता येतं रे? पॉवरची ऍडिशन करून आपण ह्या फॉर्मला घेऊया ते. तर ते कसं लिहिता येईल? इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन इथे एक्स रेस टू पॉवर हा 1 आणि हा 3/2 सॉरी 1 आणि 1/2 3/2 होईल विथ रिस्पेक्ट टू एक्स मायनस 7चं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता इथे 3 बाहेर येईल सेक्स स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन मायनस 4 बाहेर 1/x इंटिग्रेशन प्लस हे वरती घ्यावं लागेल म्हणजे ह्या फॉर्म मध्ये येईल. इथे n ची व्हॅल्यू फक्त -1 नसते. अदरवाईज ती कोणतीही रिअल नंबर चालते. -1 का नाही? तर -1 घेतल्यावर हा ऑलरेडी फॉर्म्युला येतो म्हणून नाहीये. मग हे इंटिग्रल ऑफ एक्स रेस टू पॉवर -3/2 आणि मायनस 7 बाहेर येईल इंटिग्रेशनच्या 1 राहिलं फंक्शन शिल्लक. आता सगळे इंटिग्रेबल फॉर्मला आहेत. सेक्स स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन काय येतंय? तिसऱ्या फॉर्म्युलाने tan x -4 हे 1/x इंटिग्रेशन 11 नंबरच्या फॉर्म्युलाने काय येतंय? log ऑफ x प्लस एक्स रेस टू n पहिल्या फॉर्म्युलानुसार काय येतं? हे एक्स रेस टू -3/2 इथे कॅल्क्युलेशन करतो मी -3/2 प्लस 1 अपॉन -3/2 प्लस 1 म्हणजे किती येतं ते? -12 अपॉन -12 मायनस 7 आणि x 1चं काय येतं? x. तर हे 3 tan x फायनली आन्सर -4 log x. जेव्हा तुम्ही log x आन्सर लिहिता त्यावेळेस ते सगळं मॉड मध्ये लिहायचं ऑलवेज. आता हे -1/2 चं होईल -2 आणि 1 अपॉन हे एक्स रेस टू पॉवर पॉझिटिव्ह होईल खाली गेल्यावर आणि पॉझिटिव्ह पॉवर म्हणजेच रूट एक्स. हे सगळ्यांच्या लक्षात आलं का? याच्यानंतर हे सिम्प्लिफिकेशन लिहिलं ते नाही लिहिलं तरी चालतंय पण कधी एमसीक्यू वगैरे आला तर असं सिम्प्लिफाय केलेलं असेल. या क्वेश्चन मध्ये काही डाऊट आहे का? राईट डाऊन. इथे बघा 2 प्रॉब्लेम लिहिलेत मी. पहिलाच आन्सर ओरलीच येतं. तर कोण सांगतंय हे ओरली तुम्हाला कळतंय का? याचा आन्सर याचं इंटिग्रेशन डायरेक्ट येईल, याचं येईल, याचं पण येईल, याचं थोडं मॉडिफाय करावं लागेल पहिल्या फॉर्म्युल्यासाठी. तर एका लाईन मध्ये आन्सर मी सांगतो. याचं काय यायला पाहिजे सांगा बरं तुम्हीच. हे सेपरेट सेपरेट केले इंटिग्रेशन तर हे 2 इंटू काय यायला पाहिजे? मायनस हे 5 तसंच आणि x काय यायला पाहिजे इंटिग्रेशन? जर दिसती 1 मिनिट स्क्रीन क्लिअर करतो मी. हा ओके. प्लस 3 बाहेर 1/x इंटिग्रेशन log x प्लस हा 4 कॉन्स्टंट तसाच आणि हा x रेस टू 5 वरती घ्यावा लागेल म्हणजे x रेस टू -5 होईल. मग x रेस टू -5 ह्या फॉर्म्युलानुसार काय होईल? x रेस टू -4 अपॉन -4 प्लस c. हे डायरेक्ट आन्सर समजलं का? ओके. स्क्रीन व्यवस्थित दिसते तुम्हाला? अरे ब्लर वगैरे नाही दिसत ना? ओके. आता हे समजलं सगळ्यांना. आता इथे 5 नंबर बघा. लेट i इज इक्वल टू मला सांगा हे फंक्शन रॅशनल की इरॅशनल? फंक्शन रॅशनल की इरॅशनल? इरॅशनल फंक्शन आहे. वरती पॉलिनॉमियल आहे पण खाली पॉलिनॉमियल आहे का? नाही. 2 पॉलिनॉमियलचा रेशिओ म्हणजे रॅशनल फंक्शन असतं. हे रॅशनल फंक्शन नाही म्हणजे त्या कालच्या रिमार्क दिलेल्या इथे अप्लाय होतात का? नाही होत.
मग आता इथे काय करायचं, दुसरी मेथड अप्लाय करून बघायची. काही आपल्याला फक्त एवढंच बघायचं असतं इंटिग्रेशन सॉल्व्ह करताना. इंटिग्रेशनचे टाइप्स असतात वेगवेगळे. मुलांना एक मिनिट, मी दरवाजा थोडा व्यवस्थित लावतो, आवाज येतोय. आपल्याला फक्त एवढंच बघायचं असतं, सिम्प्लिफाय करून ह्या फॉर्म मध्ये फॉर्म्युले मिळतात का तुम्हाला, एवढंच बघायचं असतं. बाकी काहीही चेक करायचं नसतं. आता इथे काय करता येईल जेणेकरून आपल्याला यातले काही फॉर्म्युले अप्लाय करता येतील, तर डिनॉमिनेटर स्प्लिट करायचा. डिनॉमिनेटर स्प्लिट केल्यावर काय मिळत आहे, सॉरी, इथे एक्स रूट एक्स प्लस 5 अपॉन एक्स रूट एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. इंटिग्रल ऑफ, इथे एक एक एक्स कॅन्सल होतो आणि हे 3x अपॉन रूट एक्स राहते. हे रूट एक्स पण यातल्या एका एक्स बरोबर कॅन्सल होईल, इथे 3 रूट एक्स राहील. मायनस इथे एक्स एक्स कॅन्सल होतो आणि हे 2 अपॉन रूट एक्स शिल्लक राहते आणि हे प्लस 5 अपॉन हे एक्स रूट एक्स राहील. आता अजून जर सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला स्टँडर्ड फॉर्म मिळेल. हे 3 आणि एक्स चा पॉवर मायनस हाफ मायनस 2 आणि इथे एक्स चा पॉवर किती येईल, इथे हाफ आहे तो वरती घेतल्यावर मायनस हाफ प्लस 5 इंटू इथे एक्स चा पॉवर 3/2 होईल. 1 प्लस 1/2 3/2 वरती घेतल्यावर मायनस 3/2. आता हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे. का स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे, सेपरेट इंटिग्रेशन केले तर सगळ्यांना पहिला फॉर्म्युला यूज करता येतो. म्हणजे 3 आता इथे बाहेर येईल इंटिग्रेशनच्या एक्स रेस टू मायनस हाफ विथ रिस्पेक्ट टू एक्स. मायनस 2 इंटिग्रेशनच्या बाहेर एक्स रेस टू मायनस हाफ विथ रिस्पेक्ट टू एक्स प्लस 5 इंटिग्रेशनच्या बाहेर एक्स रेस टू मायनस 3/2 विथ रिस्पेक्ट टू एक्स. आणि आता 3, आता एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला इथे मायनस हाफ प्लस 1 ते होईल हाफ. कुठे काय राहिलं का, हा सॉरी हाफ आहे, हाफ, हा मायनस नाही हाफ आहे ते. म्हणजे हे काय होईल 3/2 अपॉन 3/2 मायनस 2 इंटू एक्स रेस टू पॉवर मायनस हाफ प्लस 1 हाफ होईल अपॉन हाफ प्लस 5 इंटू एक्स रेस टू पॉवर मायनस 3/2 प्लस 1 ते होईल मायनस हाफ अपॉन मायनस हाफ प्लस सी. आता एक स्टेप सिम्प्लिफाय करून लिहायची फक्त. इथे 3 3 कॅन्सल, हा 2 वरती घ्या, हा 2 वरती येईल, इथे 4 होईल आणि इथे होईल हे -10. आलं लक्षात. हे तुम्हाला परत खाली वगैरे घ्यायचे असतील पॉवर घेऊ शकता, याला रूट लिहायचा असेल लिहू शकता. असं ठेवलं तरी काही प्रॉब्लेम नाही. काही डाऊट असेल तर विचारा. राईट डाऊन. सगळ्यांनी इथे सिली मिस्टेक क्लिअर करा. हे शिल्लक राहिलेलं एवढं रेड कलरने त्याला इथून हे क्लिअर करा थ्रू आउट. आता ह्या क्वेश्चन मध्ये बघा, मी 5 प्रॉब्लेम एकदाच लिहिलेत. तर कुठल्या प्रॉब्लेम साठी आपल्या रिमार्क्स अप्लाय होतात, कोणते प्रॉब्लेम्स आहेत, तिथे काल लिहिलेली रिमार्क काय काय लिहिलं काल आपण, फंक्शन रॅशनल की इरॅशनल तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. रॅशनल फंक्शन म्हणजे 2 पॉलिनॉमियलचा रेशिओ. यस नो, आन्सर द्या मला. हा, मग आता याच्यामध्ये रॅशनल फंक्शन, पहिलं रॅशनल फंक्शन आहे का, सेकंड आहे का, थर्ड आहे, फोर्थ, फिफ्थ, नाही. बरोबर आहे. तर हे का नाहीये, तर इथे बघा ही पॉलिनॉमियल आहे. पॉलिनॉमियल म्हणजे एक्सचे पॉवर्स काय पाहिजेत, होल नंबर पाहिजेत. मग इथे जेवढे एक्स दिसतात होल नंबर पॉवर आहे. इथे पण एक्सचा पॉवर 1 आहे आणि इथे एक्सचा पॉवर नाही, म्हणजे एक्स रेस टू 0 आहे, 2 ला मल्टिपल. समजलं. म्हणजे 2 पॉलिनॉमियलचा रेशिओ आहे. इथे पण 2 पॉलिनॉमियलचा रेशिओ आहे, इथे पण 2 पॉलिनॉमियलचा रेशिओ आहे. इथे मात्र वरती पॉलिनॉमियल आहे, खाली पॉलिनॉमियल नाही. इथे एक्सचा पॉवर हाफ येतो, इथे एक्सचा पॉवर हाफ येतो, म्हणजे ते चालत नाही. खाली पॉलिनॉमियल नाही, म्हणजे हे खालचे 2 इरॅशनल फंक्शन्स आहेत आणि वरचे 3 रॅशनल फंक्शन आहेत. मग फंक्शन जर रॅशनल असेल तर कसं सॉल्व्ह करायचं, ते काय सांगितली रिमार्क, तिथे डिग्री चेक करायची.
न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरची. जर न्यूमरेटरची डिग्री ग्रेटर दॅन डिनॉमिनेटर असेल तर ऍक्च्युअल डिव्हिजन कॅरी आउट करतो आपण, आणि सेम असेल तर काय करतो आपण, डिनॉमिनेटरला वरती इंट्रोड्यूस करतो. म्हणजेच इथं पहिलं काय येईल, I इज इक्वल टू इंटिग्रल ऑफ एक्स अपॉन एक्स प्लस 2 विथ रिस्पेक्ट टू एक्स. हे कसं घेणार आपण, हा डिनॉमिनेटर वरती लिहून ठेवा एक्स प्लस 2 अपॉन डिनॉमिनेटर तसाच एक्स प्लस 2. आता इथे काय ऍडजस्टमेंट करायची, हा वरती इंट्रोड्यूस केला पण न्यूमरेटरची व्हॅल्यू बदलायला नको. इथे न्यूमरेटर आहे एक्स आणि हे झालं एक्स प्लस 2 झालेलं आहे. मग काय करावं लागेल ऍडजस्टमेंट, -2. आता 2 2 कॅन्सल आउट, एक्स राहिला शिल्लक फक्त. आता अशी ऍडजस्टमेंट केल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं असतं, पुढे डिनॉमिनेटर स्प्लिट करायचा, एक्स प्लस 2 अपॉन एक्स प्लस 2 मायनस हे 2 अपॉन एक्स प्लस 2 विथ रिस्पेक्ट टू एक्स. दोन फंक्शन सेपरेट केले, डिनॉमिनेटर सेपरेट करून. आता इथे कॅन्सल आउट होऊन इथे काय राहिलं, पहिलं फंक्शन 1 त्याचं इंटिग्रेशन सेपरेट केलं, मायनस हा 2 बाहेर येईल, इंटिग्रेशन ऑफ एक्स प्लस 2 विथ रिस्पेक्ट टू एक्स. दोन्ही फंक्शन स्टँडर्ड आहेत. याचं तिसऱ्या फॉर्म्युला दुसऱ्या फॉर्म्युलानुसार एक्स येतं -2. याचं 11 नंबरचा फॉर्म्युला आहे, त्यातला एक्स कशाने रिप्लेस झाला, एक्स प्लस बी. हे सगळे फॉर्म्युले आहेत 11, त्याच्यामध्ये त्या फंक्शन मधला एक्स जर एक्स प्लस बी ने रिप्लेस झाला तर त्याला आपण काय मानतो, थोड्या वेळासाठी एक्स मानतो. मग इथं हा एक्स रिप्लेस झाला एक्स प्लस बी ने, त्याचा आन्सर काय येईल, लॉग ऑफ एक्स प्लस बी म्हणजे एक्स प्लस 2 प्लस सी. फक्त एक्सचा कोएफिशियंट असतो, त्याच्या रेसिप्रोकल त्याला मल्टिप्लाय करायचं असतं, पण ते मल्टिप्लाय करायला इथे तो 1 आहे, त्याने काहीच फरक पडत नाही. तर हे झालं फायनल आन्सर. हे सगळ्यांच्या लक्षात आलं का पहिलं, येस नो. आता मी दुसऱ्याची ऍडजस्टमेंट करून देतो, त्याचं तुम्ही सॉल्व्ह करायचं सेल्फ. बघा I इज इक्वल टू, आता काय करू इथे ऍडजस्टमेंट बघा, हे 4x प्लस 3 अपॉन 2x प्लस 1 आहे, डिग्री सेम आहे. डिनॉमिनेटरला वरती इंट्रोड्यूस करून घेतलं आपण, पण आता ओरिजिनल व्हॅल्यू बदलायला नको, म्हणजे ऍडजस्टमेंट काय करावी लागेल आपल्याला, तर 4x पाहिजे. आता एखादा म्हणेल इथं 4x पाहिजे, मग मी 2x ऍड करेल. असं ऍड नाही करायचं, ऍड करून चालत नाही ते. याला मल्टिप्लाय करा, समजलं. कशाने मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे 4 येईल 2 ने. मग आता ते झालं 4x. आता इथं 3 पाहिजे पण ते आलंय 2, मग काय करावं लागेल पुढे, +1 विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता ओरली आन्सर कोण सांगतंय, तुम्हाला फक्त फॉर्मॅलिटी म्हणून 3 स्टेप लिहायच्या. ओरली आन्सर कळालं तुम्हाला काय येईल याचा आन्सर, मला कळालंय ओरली काय येईल. हे कॅन्सल होईल, हा 2 इंटिग्रेशनच्या बाहेर येईल, म्हणजे पहिलं काय येईल 2x असा आन्सर येईल बघा, 2x आणि प्लस हे 1 अपॉन 2x प्लस 2 येईल. मग ते दुसरं इंटिग्रेशन येईल ना 1 अपॉन 2x प्लस 2, 2x प्लस 1. तर ह्या फॉर्म्युलानुसार काय येईल ते 1 अपॉन हा x, हा व्हेरी गुड, लॉग ऑफ 2x प्लस 1 अपॉन काय यायला पाहिजे 2 प्लस, हे आन्सर येईल त्याचं. मधल्या 2 स्टेप फक्त लिहायच्या तुम्हाला. तर सेकंड एक्झाम्पल समजलं, आणि मला आता थर्ड एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करून द्यायचंय. तुम्हाला मी 5-6 मिनिट वेळ देतो. पहिलं लिहा, दुसरं लिहा, हे डिटेल लिहा, आणि तिसरं तुम्ही सेल्फ करा, आणि मी ते परत सॉल्व्ह करून देतो तिसरं, पण तुम्ही सॉल्व्ह करा सेल्फ. हे थर्ड झालं का, झाल्यावर सांगा मला. ओके झालंय. बघा आता इकडे ऍडजस्टमेंट ज्याला जमली नाही ही ऍडजस्टमेंट त्यांनी इकडे लक्ष द्या. बघा काय करायचं, 3x - 4 डिनॉमिनेटर वरती लिहून घेतला. आता बरेच जण काय करतात, ऍडजस्टमेंट म्हणजे इथे 5x पाहिजे म्हणून काही जण असं करतात अजून 2x करूया, आणि इथं +2 पाहिजे म्हणून अजून काय करतात ते 6. मग झालंय, असं करायचं नाही. हे तुम्ही जर सेपरेट केलं तर हे परत काय होतं, हे होईल कॅन्सल, पण इथे काय होईल परत 2x + 6 अपॉन 3x - 4, ते पॉलिनॉमियल फर्स्ट डिग्री अपॉन पॉलिनॉमियल फर्स्ट डिग्री, ते तसंच फंक्शन शिल्लक राहील. त्यामुळे काय करायचं, ही ऍडजस्टमेंट करायची का अशी नाही. मग काय करायचं, मल्टिप्लिकेशन करायचं. इथे तुम्हाला पाहिजे 5x, मग काय करायचं, 5x पाहिजे
तर मग 5 ने मल्टिप्लाय करा, पण ते 15x होत आहे. मग 15x होत आहे म्हणून इथे काय करायचं, हा 3 काढून टाकायचा, मग आपण 3 पण करावं लागतंय. म्हणजे इथे काय केलं आपण, 5/3 ने मल्टिप्लाय केलं. अगोदर x ऑब्टेन करा. बघा मला 5x पाहिजे होता, मी 5 ने मल्टिप्लाय केलं, मग ते 15x होत होतं. पण मग याच्या क्वेश्चननेच मल्टिप्लाय केलं तर 3 कॅन्सल होतो, 5x शिल्लक राहतं. आता पुढे कॉन्स्टंटच्या बाबतीत काय होतंय, हे -20/3 आहे. काय आहे ते, -20/3 झालंय. आणि आपल्याला किती पाहिजे, 2 पाहिजे. मग ते कसं मिळवायचं, 2 कसं मिळवायचं, तर आपल्याला 2 पाहिजे ना, मग इथं +2 करून टाका. पण मग ते वेगळं होईल. लक्षात घ्या मी काय करतोय, नीट लक्ष द्या. हे x ऑब्टेन केला 5x, आता इथं -20 + 3 आलंय ना, मग हे +20 + 3, हे -20 + 3 सॉरी -20/3 आणि +20/3 हे कॅन्सल आउट होऊन 0 होईल आणि हा 2 शिल्लक राहील. मी अशी केली बघा, इंट्रोडक्शन कसं केलंय, इथंच मुलांना प्रॉब्लेम येतात. बघा हे किती होतं, -20/3. आपल्याला काय पाहिजे, +2. मी इकडे अलग ठेवलं +2. मग हे -20/3 एक्स्ट्रा इंट्रोड्यूस झालंय ना, त्याच्या बदल्यात देऊन टाका 20/3. हे तर ऑलरेडी प्रेझेंट आहे तिथं, मग हा एवढा पार्ट प्रेझेंट नाही ना तिथे. मग हा पार्ट किती होतो प्रेझेंट नाही, तर हा किती होतो, 3 दुने 6, हे 26/3 होतं. 26/3. तर बघा आता हे येतंय का एक्झॅक्टली 26/3. तर बघा हे होतं -20/3 आणि हे काय आहे 26/3. दोघांचा डिनॉमिनेटर एकच आहे, हे झालं 6/3 म्हणजे 2 शिल्लक राहतो की नाही, येस नो. हीच ऍडजस्टमेंट बऱ्याच जणांना जमली नव्हती ना. इंटिग्रल 5/3, आता मी डायरेक्ट 5/3 बाहेर घेतो. आता ओरली सांगता येईल का आन्सर, ओरली इथून पुढे 2 स्टेप सोडले मी, ओरली आन्सर सांगता येईल. हे स्प्लिट केलं, हे कॅन्सल होईल, 5/3x प्लस 26/3 लॉग ऑफ 3x - 4/3 प्लस c, म्हणजेच फायनल आन्सर 5x/3 प्लस 26/9 लॉग ऑफ 3x - 4. हे सगळ्यांच्या लक्षात आलं की नाही आलं, ओके. तर हे लिहा. आता मी अजून एक देतो तुम्हाला, इथे एक ऍडजस्टमेंट करून दाखवतो बघा. आता समजा 3x + 4 आहे अपॉन खाली आहे सपोज 7x + 5 आहे. तर ही ऍडजस्टमेंट कशी करायची, तर मी पहिल्यांदा काय करेल, हे 7x + 5 वरती लिहून घेतलं. आता मला वरती काय पाहिजे, 3x पाहिजे. मग 3 ने पहिल्यांदा मल्टिप्लाय केलं, पण ते 21x होत आहे. मग हा 7 काढून टाकायला इथे असं लिहिलं. आता तो 3x मॅनेज झाला, पण एक्स्ट्रा इथे काय आलं, 15/7 आलं. आणि आपल्याला काय पाहिजे, 4 पाहिजे. मग मी इकडे साईडला 4 लिहिला, पण इथे हा तर एक्स्ट्रा आलाय, 4 तर आपल्याला पाहिजे. मग हा काढून टाकायचा, तर याचा अपोजिट नंबर नाही आणि हा +4 पाहिजे आपल्याला. आता हा तर ऑलरेडी तिथे आलाय ना, म्हणजे टोटल क्वांटिटी एवढी असेल, इथे जी क्वांटिटी असेल ती टोटल एवढी असेल. हा तर ऑलरेडी आलाय 15/7, म्हणजे एवढं यायचं राहिलंय. तर मग हे किती होत आहे, 7 चोक 28 म्हणजे -15 प्लस 28/7 म्हणजे किती राहिलं, हे 13/7. इथे प्लस 13/7 करावं लागतं. मग याचा आन्सर डायरेक्ट ओरली जर काढलं तर ते आन्सर काय येईल, 3x/7 प्लस 13/7 लॉग ऑफ 7x + 5/7. समजलं मी काय बोललो ते ओरली आन्सर इंटिग्रेशनचं. हे फक्त इथं इंट्रोड्यूस करता आलं पाहिजे, फक्त इंट्रोड्यूस करता आलं पाहिजे. समजलं. आता हे पुस्तकातले प्रॉब्लेम एवढेच आहेत, पण कधी कधी एमसीक्यू येतो, तो एमसीक्यू असा मॉडिफाय करून देतात, पुस्तकातला ऍज इट इज प्रॉब्लेम देत नाही. ही कन्सेप्ट मुलांना समजली की नाही, मग ती एक्झॅक्टली थोडी अवघड करून देतात सीईटी साठी. मग आता इथे अजून असाही प्रॉब्लेम दिला जाईल. आता तुम्ही हा समजला तुम्हाला, मी अजून एक देतो तुम्हाला इथे. तर तो हा प्रॉब्लेम तुम्ही बघा, 3x/2 + 1 अपॉन 7x/5 + 2. आता हे असं दिलं मी तुम्हाला. आता हे मला सांगा, हे रॅशनल फंक्शन आहे की नाहीये, हे इथं लिहिलं हे रॅशनल फंक्शन आहे की नाही.
आहे, कारण तिथे x चा पॉवर 1 आहे, इथे x चा पॉवर 1 आहे. म्हणजे या लिनियर पॉलिनॉमियल आहेत दोन्ही, त्यांचे कोएफिशिएंट काही असू शकतात. मग हे वरती इंट्रोड्यूस करावंच लागणार आहे. हे इंट्रोड्यूस करता आलं तुम्हाला तर याच्यावरचा कुठलाही प्रॉब्लेम आढळणार नाही. आता तुम्ही हे लिहा आणि मग हे पण लिहा एक एक्स्ट्रा एक्झाम्पल, आणि हे इंट्रोड्यूस करून बघा तुम्हाला येतंय का. मी तुम्हाला वेळ देतो 5 मिनिट. हे इंट्रोड्यूस करता आलं तर विषय संपला. मी तुम्हाला सांगतो परत तिथं काय करायचं असतं, पण हे तुम्ही तुमचं सेल्फ करून बघा अगोदर हे 2 प्रॉब्लेम, मग तुम्हाला हे येईल. बघा 3x/2 + 1 अपॉन 7x/5 + 2. आता इंट्रोड्यूस करायचं, रॅशनल फंक्शन आहे म्हणून 7x/5 + 2 वरती लिहून घेतलं, अपॉन खाली पण 7x/5 + 2. आता न्यूमरेटरची व्हॅल्यू बदलायला नकोय म्हणून आता आपण काय पाहिजे, आपल्याला 3x/2 पाहिजे. मग इथे बघा 3x/2, मग 3/2 एक हे तर 3/2 पाहिजे आपल्याला. मग हे 3/2 इंटू x असं मिळेल, पण हे 7/5 गेलं पाहिजे. मग आता कॉमन सेन्स आहे, आपल्याला काय करावं लागेल, याचा रेसिप्रोकल असं लिहावं लागेल ना. मग 5 आणि 7 कॅन्सल होईल. म्हणजेच तुम्हाला कशाने मल्टिप्लाय करावं लागतं, इथे तुम्हाला हे 3/2 पाहिजे, म्हणजे याचा कोएफिशिएंट असाच्या असा लिहायचा इथे, आणि याच्या कोएफिशिएंटचा रेसिप्रोकल इथे लिहिला की आपोआप ते कॅन्सल होतंय. गॉट इट. म्हणजे हे कितीने मल्टिप्लाय करू. हा मी तुम्हाला सगळ्यात हे बघा, काहींना डायरेक्ट येतं, मला पण डायरेक्ट करता येतं, पण मी सगळ्या मुलांना समजावं म्हणून सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये सांगतोय. तुमच्या लक्षात येतंय का, प्रत्येक मुलाला समजलं पाहिजे म्हणून मी असं सांगतोय. याचा कोएफिशिएंट असा लिहायचा, ज्यांना फास्ट कॅल्क्युलेशन करता येतात त्यांचा काही प्रॉब्लेम नाही, पण याचा कोएफिशिएंट इथे लिहा. मग हे खालचा इथे याचा रेसिप्रोकल इथे लिहिला की ते बरोबर कॅन्सल होऊन 3/2 राहते. म्हणजे जिथे कशाने मल्टिप्लाय होतंय, 3×5 = 15 आणि 7×2 = 14, म्हणजे 15/14. आता 15/14 एक्सचं काम संपलं. 3/2x येणार आहे ते बरोबर 5×3 = 15 आणि हे 7×2 = 14, म्हणजे 3/2 राहते. आता इथे काय होतं, याला 2 ने मल्टिप्लाय केलं तर इथे 2 ने मल्टिप्लाय केल्यावर हे 7, म्हणजे 15/7 तिथे इंट्रोड्यूस झालं, नवीन आलं. पण आपल्याला काय पाहिजे, +1 पाहिजे. मग आता +1 पाहिजे, तर हे ऑलरेडी एक्स्ट्रा आलंय, आपल्याला हे पाहिजे. मग जे पाहिजे आहे ते लिहिलं, आणि याचा अपोजिट नंबर काय 15/7. ही संपूर्ण टर्म तिथे घेतली की हे कॅन्सल होऊन 1 शिल्लक राहील. पण आता हे तर ऑलरेडी आलंय की नाही, तिथे यांचं मल्टिप्लिकेशन घेतल्यावर ऑलरेडी आलंय. हा राहिलेला पार्ट कॅल्क्युलेट करून तिथे लिहायचा डायरेक्ट. तर हे काय होईल, -8/7 होतं की नाही. -8/7 हे कॅल्क्युलेशन. आता सगळ्यांना समजलं का हे इंट्रोड्यूस कसं करायचं. आन्सर लगेच सोपं आहे. आन्सर काय येणार आहे, डायरेक्ट लिहितो मी आन्सर. हे सेपरेट केलं की हे कॅन्सल, म्हणजे 15/14 x मायनस 8/7, हे 8/7 आणि अपॉन हे काय येणार, हे आहे तर हे लॉग ऑफ काय येणार आहे, त्याचा आन्सर 11 नंबर नुसार 7x/5 + 2 + c, आणि इथे मात्र अपॉन काय येणार आहे 7/5 याचा. आणि मग ते परत इकडे रेसिप्रोकल घेऊन करायचं. याचा हे 5/7 इथे मल्टिप्लाय होईल, 7 कॅन्सल आउट होईल की नाही होत, होतंय 7 कॅन्सल आउट होईल. ते डायरेक्ट आन्सर काय येईल पुढे 15x/14 मायनस इथे 7 कॅन्सल 40 लॉग ऑफ ते पुढे येईल 7x/5 + 2. 7 होतो ना कॅन्सल, ते व्यवस्थित लिहिलेलं नाही, डिनॉमिनेटरला येतो ना, नाही होत मला वाटतं, बरोबर ना, नाही होत. हा 40 किती येतं ते 40/49 7x/5 + 2 पुढे तसंच. आता मला वाटतं तुम्हाला हे सगळं समजलेलं आहे ना. रॅशनल फंक्शन जर आलं तर कसं करायचं, ते रॅशनल फंक्शन आलं तर जमेल ना. पुढे मिड पार्ट मध्ये गेल्यानंतर, आपण मिड चॅप्टर मध्ये गेल्यानंतर परत ही कन्सेप्ट तिथे येणार आहे. तिथं फक्त पॉवर इथे 1 आहे, तर त्यावेळेस पॉवर 2 असणार आहे. पण ते 2 पॉवर वाला आपल्याला आता सॉल्व्ह होणार नाही, कारण त्याच्या अगोदर काही इंटिग्रेशन आपल्याला बघायचे, मग ते स्प्लिट होऊन सेपरेट टाईप येतील, त्याच्यामध्ये ते बघायचं. आलं का लक्षात. म्हणून पुढे गेल्यानंतर परत हे येणार आहे. तर पहिला रूल आतापर्यंत इंटिग्रेशन शिकताना नेहमी इथून पुढे लक्षात ठेवा,
इंटिग्रेशन आणि व्हेक्टर जे इम्पॉर्टंट टॉपिक, तुमचे सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक मागे ठेवलेला आहे. हे टॉपिक शिकताना तुम्ही मागचं रिकॉल करून यायचं. आता लेक्चर आहे ना समजा 8:30ला, तर तुम्ही काय करायचं, मागे जे शिकलोय अर्धा तास 15 मिनिट अगोदरच तुम्ही थोडस मेडिटेशनला बसा, की मागे आपण काय काय शिकलेलो आहोत. नोटबुक उघडून बघा किंवा टेक्स्टबुक उघडून बघा, त्याच्यामध्ये कोणते कोणते टाईप बघितले, मी काय काय एक्सप्लेन केलं आणि कोणते कोणते प्रॉब्लेम बघितले त्याला ओव्हरलुक करा. तुमची इंटिग्रेशनवर एवढी कमांड येईल की बस. नाहीतर असं नाही केलं, तुम्ही फक्त लेक्चर पुरते आलात आणि परत गेलात, तर प्रॉब्लेम काय होतो, मी पुढे इंटिग्रेशन शिकवत जातो आणि मुलं मागे विसरत जातात. वेक्टर मध्ये पण तसंच होतं, मागे विसरत जातात, पुढेही लिंक लागत नाही आणि मग ते फ्रस्ट्रेट होतात. ज्याला ह्याच्यावर कमांड मिळवायची आहे इंटिग्रेशनवर आणि व्हेक्टर्सवर, हे दोन महत्वाचे युनिट आहेत, तर त्यांनी ते लेक्चरच्या अगोदर 15-20 मिनिट अर्धा तास ते ओव्हरलुक केलंच पाहिजे. पुढे जसं जसं जाईल तसं तसं तुम्हाला 1 तास ते ओव्हरलुक करावंच लागेल. मग तुम्ही जेवढं ओव्हरलुक करून याल त्यावेळेस मागचं सगळं आठवतं आणि मग पुढचं खूप सोपं जायला लागतं. समजली का सूचना काय आहे ती? ओके, तर हे इम्पॉर्टंट आहे. हे सगळं इंटिग्रेशन जेईला तसंच आहे, तसंच्या तसं. आलं लक्षात? बेसिक आहे हे सगळं. आणि सीईटीला तर हे सगळं ऍज इट इज आहे. तुम्ही कुणी रिड्युस्ड सिलेबस आता कन्सिडर करायचा नाही. 25%. आलं लक्षात? जे जे टॉपिक आहेत. आता ठीक आहे, जसं मॅथमॅटिकल लॉजिक होतं त्याच्यामध्ये स्विचिंग सर्किट हा पार्ट होता, तो रिड्यूस होता, म्हणून मी तो घेतला नाही, कारण त्याचा इकडे दुसरीकडे काही कुठे जास्त रेफरन्स लागत नाही. आता तोही समजा जर पुढे काही सूचना आली तर तो शिकून टाकू आपण, पण इकडे दुसरीकडे कुठेही रेफरन्स नाही त्याचा, म्हणून स्विचिंग सर्किट हा तिथं स्विच करून टाकला. ह्याच्यामध्ये काही पार्ट रिड्यूस झाले. 2च टाईप जे आहेत इंटिग्रेशन मध्ये, जास्त पार्ट रिड्यूस झालेला नाही. 2 जे फक्त टाईप आहेत इंटिग्रेशनचे एकदम पुढे गेल्यानंतर तेवढेच रिड्यूस झालेत, बाकी काही रिड्यूस झालेलं नाही. त्यामुळे इंटिग्रेशन मध्ये तुम्ही समजायचं पण नाही की 25% मध्ये किती रिड्यूस झालेला आहे. झालेलंच नाही असं समजा, कारण 2च टाईपचे प्रॉब्लेम आहेत, तेवढे रिड्यूस झालेत आणि ते पण केल्याशिवाय पुढचं येत नाही. म्हणून इंटिग्रेशन मध्ये काहीच रिड्यूस झालेलं नाही. A to Z असंच्या असं आहे. समजलं? ओके, ठीक आहे. आता तुम्हाला काही होमवर्कला मी प्रॉब्लेम पाठवतो, तेवढे होमवर्क करायचे. मी याच्यावर बेस्ड प्रॉब्लेम पाठवतो होमवर्कला, थोड्या वेळाने अर्ध्या तासात प्रॉब्लेम लिहून तुम्हाला होमवर्कला पाठवतो. ते तुम्ही प्रॅक्टिस करायचीच आहे कोणत्याही परिस्थितीत राईट नाव. समजलं? ओके, ठीक आहे. आता उद्याची सूचना जी आहे ती उद्या देतो बाकीची. ठीक आहे, सीईटी विषयीची सूचना जी लेक्चर साठीची आहे ती उद्या देतो. आता हे एवढं काम करा. ठीक आहे, थांबूयात आता इथे.